मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची सव्वा तास चर्चा। शिष्टमंडळातील काही प्रमुख नेत्यांची उद्या पुन्हा निवडणूक आयोगामध्ये बैठक। बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार। ठाकरे बंधूंकडून निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट आणण्याची आग्रही मागणी। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका। देशात सध्या कुठेच निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा, राज ठाकरेंची मागणी। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ समोर। 2-2 ठिकाणी मतदारांचं नाव कसं? 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहात का? राज ठाकरेंचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना थेट सवाल। अनेक ठिकाणी खोटी मतदान नोंदणी, यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। उद्धव ठाकरेंची निवडणूक अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त। महाविकास आघाडी नाही तर महाकन्फ्यूज आघाडी। मुख्यमंत्री असताना कधी बाहेर पडले नाहीत, आता मात्र प्रत्यक्ष आले। उपमुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला। यादीतील दुबार नावं काढा आणि मतदान घ्या, जयंत पाटलांची आयोगाकडे मागणी। दुबार नावं असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। विरोधकांची आतापासूनच पराभवाची मानसिकता। शिष्टमंडळ भेटीवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला। आक्षेप घेतला तरीही निवडणूक आयोग त्यांचं काम करणार, बावनकुळेंची प्रतिक्रिया। एक आमदार म्हणतो आम्ही बाहेरून मतदान आणलं, त्याची चौकशी होणार की नाही? जितेंद्र आव्हाडांकडून विलास भुमरेंच्या वक्तव्याचा संदर्भ देत अधिकाऱ्यांना सवाल। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार। 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 6:30 वाजता उद्घाटनाचा सोहळा। निमंत्रण पत्रिका समोर। कुणीही पक्षाशी विसंगत भूमिका घेऊ नये, जातीयवादी वक्तव्य करू नयेत। वरळी डोममधील बैठकीत अजित पवार यांच्याकडून संग्राम जगताप यांची कान उघडणी। माझा आणि निलेश घायवळचा दूरचा संबंध नाही, घायवळ प्रकरणावरून सभापती राम शिंदेंची पहिली प्रतिक्रिया। अनिल देशमुखांच्या माध्यमातून रोहित पवारांनी घायवळला पासपोर्ट दिला, राम शिंदेंचा आरोप। गुंड निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणामध्ये अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी होणार। तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोघांना पुणे पोलिसांची नोटीस, तर घायवळच्या रीट पिटिशनवर हायकोर्टात शुक्रवारी सुनावणी। समीर पाटलांकडून रवींद्र धंगेकरांवर 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा। मकोकातील आरोपी असल्याचं सिद्ध करा, नाहीतर गुन्हा नोंदवू, समीर पाटलांचा धंगेकरांना इशारा। नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होण्याची शक्यता। दर 20 दिवसांच्या कालावधीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, सूत्रांची माहिती। 3 वेळा प्रवेश हुकल्यानंतर अखेर वैभव खेडेकर आता भाजपवासी। मनसेनं पक्षातून काढून टाकल्यानंतर दीर्घ काळानंतर प्रवेश पार। पक्षप्रवेश लांबल्यामुळे मानपान याची होती चर्चा। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं म्हणत एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याकडे बघून हसले। काही लोक योजनेबाबत अफवा पसरवतात, शिंदेंचं अंबादास दानवे यांना उत्तर। कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बीडच्या केजमधील रास्ता रोकोला हिंसक वळण। दगडफेक करत काही तरुणांकडून बसेसची तोडफोड, आंदोलकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न। पालघरमध्ये आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा। आरक्षण घुसखोरी विरोधामध्ये आदिवासी समाज आक्रमक। आमदार विलास तरेंच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा। सोनं चांदी महागलं, सोन्याचे दर जीएसटीसह 1,30,000 रुपये प्रतितोळा। 3,000ची घसरण होत चांदीचे दर 1,91,000। परदेशामध्ये जायचं असल्यास आधी माफीचा साक्षीदार व्हा। शिल्पा शेट्टीला अजूनही हायकोर्टाकडून दिलासा नाहीच। पतीच्या कंपनीशी माझा संबंध नाही असं म्हणत 60 कोटी भरण्यास शिल्पाचा नकार। भारत एक महान देश, मोदी माझे चांगले मित्र। शहबाज शरीफ यांच्यासमोर ट्रम्प यांच्याकडून मोदींचं कौतुक। ट्रम्प यांच्याकडून पुन्हा भारत पाक तणाव थांबवल्याचा दावा। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।